आज आहे 8 फेब्रुवारी 2024 आणि 6 तारखेला म्हणजे परवा दिवशी मला समजलं की तुला बेंगलोरला जायचं आहे. आज सकाळी 7 वाजता उठलो आणि 7 वाजल्यापासून आता 10 वाजले, 3 तास कपडे धुतले. गेल्या व्हिडिओमध्ये खूप वेळा बोललो होतो की केस कापायचे आहेत. तो व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर पण 4-5 दिवसानंतर मी केस कापले. पण ऑफिसमध्ये आणि मित्रांनी खूप चिडवलं की खूप बेकार दिसत तुला हे केस. आणि आज संध्याकाळी बेंगलोरला जायचं आहे आणि मला पण हे केस आवडले नाहीत, त्यामुळे आता मी चाललो आहे केस कापायला. हे ते दुकान आहे हेअर मास्टर. इथं मी नेहमी केस कापत असतो. नेहमी तर चांगले कापतो, ह्यावेळी काहीतरी गडबड झाली त्याची. हा जो माझ्या राईट साईडला बसला आहे त्याच माणसाने माझे केस कापले होते. हाँ, जितना पूरा काम करता हूँ और पीछे का भी कट करता हूँ. यही तरीका है काम करने का, समझ गए. केस कापून झालेत, कपडे धुवून झालेत. आता अजून छोटी मोठी काम आहे 4-5, ती पटकन करून घेऊया. त्याआधी घरी जातो, आता आंघोळ करतो आणि बाहेर लवकर पडतो, कारण आता जवळपास 11:30 वाजलेत. आंघोळ केली आणि आता 12 वाजलेत. आता जेवढ्या काय गोष्टी घ्यायच्या त्या पटपट घेतो. एक तर पहिल्यांदा एक बॅग घ्यावी लागणार आहे. बसचे टायमिंग रिशेड्यूल झालं आहे. पहिली बस होती 6:05 आणि आता बस येणार आहे 6:20. जेवढं लेट होईल तेवढं बरंच आहे. गाडी जरा साफ करून घेतो. आता ब्लॅकबेरीला डायरेक्ट 1 महिन्यानंतरच भेटू आपण. कंपनीवाले बोलत होते की फ्लाईटने जा. मी बोललो की माझी बाईक घेऊन जातो, तर ते बोलले की बाईकने जायला रिस्क आहे, त्यामुळे बाईकने जायला परमिशन देऊ शकत नाही. मग मी बोललो मग ठीक आहे, मग बसने जातो. आणि विमानामध्ये बसायला मला भीती वाटते. डीमार्ट बेडशीट घेतले, 2 रुमाले घेतले आणि मला कदाचित PGमध्ये पण राहावे लागेल. आणि PGमध्ये राहायला गेल्यावर एक आपल्याला ताट लागेल, ग्लास लागेल, वाटी लागेल. तर हा कॉम्बो घेतो. फक्त 100 रुपयाला एक कॉम्बो आहे. आता जाऊया बॅग घ्यायला. बॅग तर डीमार्टमध्ये पण आहे, पण एक बॅगचं दुकान आहे इथं. तिथं बघूया कशी बॅग मिळते. आता तिकडे बॅग मिळाली नाही तर मग परत एक बॅग मी डीमार्टमध्ये बघितल्या, ती येऊन घेतो. 1 वाजलं आहे आणि अजून मी सकाळपासून पाणी पण नाही पिलं आणि भूक पण जोराची लागली. आता काहीतरी खावं पण लागेल आणि लवकर आवरावं पण लागेल. ही एक ट्रॉली बॅग घेतल्या, एवढी मोठी बॅग आहे आणि माझ्यासोबत कुणी नाही बॅग पकडायला. गाडी चालवायला खूप अवघड जाते. 2 वाजेपर्यंत सगळं आवरायचं असं मी ठरवलं होतं. सगळं आवरून झाले 2 वाजेपर्यंत. सगळ्या गोष्टी घेतल्यात. आता फक्त जेवायचं बाकी आहे. आता मी आलो आहे मनपसंद हॉटेल. स्पेशल चिकन थाळी घेतली. बघूया कशी स्पेशल चिकन थाळी आलेली आहे. हे बघा, हे आहे तंदुरी रोटी, अंडा मसाला, चिकन सुक्का, तांबड्या रस्सा, पांढरा रस्सा, कांदा लिंबू आहे. तांबडा रस्सा असा चमच्याने प्यायचा नसतो. तांबडा रस्सा असा प्यायचा. वा, मी सकाळपासून काहीसुद्धा खाल्लं नव्हतं, तरी पण एका रोटीमध्ये मी खुश झालो. खूप मोठ्या रोट्या आणि चव तर एकदम अप्रतिम आहे. चिकन, अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, सगळ्यांची चव 1 नंबर आहे. जर तुम्ही नवी मुंबई नेरूळच्या आसपास राहत असाल ना तर मोस्ट रिकमेंडेड प्लेस आहे. एकदा अवश्य भेट द्या. एक लोक म्हणतात की 2 ग्लास कमी खावं, मी रोज 2 ग्लास जास्त खातो, त्यामुळे अशी डबल चेन निघाली आहे माझी. चिकन थाळीसोबत आपल्याला मिळाली चिकन बिर्याणी. चिकन बिर्याणीची पण क्वांटिटी भरपूर आहे. चला मग दादा, जेवण 1 नंबर होतं. चला. एक बॅग पाठीमाग आहे आणि एवढं खाल्लं आहे ना की असं वाटतं एक बॅग आता मी पुढे लावल्या. एवढं जास्त खाल्लं आणि पोटपाक पुढं आले. हे हॉटेल मित्रांनो 1 नंबर आहे. नेरूळमध्ये आहे हॉटेल. हे नेरूळ स्टेशनपासून वॉकेबल डिस्टन्स आहे. आणि जर तुम्ही राहत असाल नेरूळमध्ये किंवा नवी मुंबईमध्ये ना तर एकदा नक्की यायला पाहिजे. हॉटेलचं नाव आहे हॉटेल मनपसंद. त्यांच्या अजून एक ब्रँच आहे घणसोलीमध्ये. तिकडे पण 100-150 लोकांची लाईन लागते रोज शनिवारी रविवारी. एवढं पॉप्युलर हॉटेल आहे. नॉनव्हेज फूड ज्यांना आवडतं त्यांनी इथे यायला पाहिजे. मोस्ट रिकमेंडेड प्लेस आहे. एकदा नक्की भेट द्या आणि आस्वाद घ्या भारी जेवणाचा. सकाळपासून हेच चाललं आहे. पायऱ्यातनं खाली, पायऱ्यातनं वरती, पायऱ्यातनं खाली,
पायऱ्यातनं वरती. आता हे झालं एवढी कपडे इस्त्रीला घेऊन. हे शेवटचं आहे मग आपलं. इस्त्रीवाला जाम चिडला माझ्यावर. झोपला असेल बिचारा निवांत जेवून. मी दरवाजा वाजवला, उघडला नाही त्याने. त्यानंतर माझा नंबर होता, मोबाईल नंबर. त्या नंबरवर मी कॉल केला, त्याने उचलला. म्हणजे कोण आहे तो रो, मैं बाहर खड़ा हूँ. तो बोलते उधर लिखा है अभी आने का, बाद में आने का. तो कर दो. मग त्याला रिक्वेस्ट केली, मग त्याला शांत झाला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपती मंदिराच्या बाजूला जी गार्डन आहे त्या गार्डनमध्ये आता बसले. थोड्या वेळ मस्त आराम करूया आणि मग निघूया. सगळी कामं झालीत, पॅकिंग झाली, डन. आता फक्त बॅग उचलायची आणि निघायचे. ओके मित्रांनो, तर आता हा व्हिडिओ आपण इथं संपूया. दुसरा व्हिडिओ मी आता घरातून जेव्हा निघेन तेव्हा कंटिन्यू करेन. आणि हा व्हिडिओ जर इथपर्यंत बघितला असेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन येईल. खूप वेळ झाला घड्याळ शोधत होतो. घड्याळ भेटलं मला कपाटामध्ये, पण ह्या अशा अवस्थेमध्ये. काय वाटते, जळल्यासारखं वाटते, तुटल्यासारखं वाटते, पडल्यासारखं वाटते, का तोडल्यासारखं वाटते. हे ॲक्च्युली ना उंदराने खाल्ली. काय म्हणायचं उंदराला.